तर हाय हॅलो मैत्रिणींनो, मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर दोन कलर एकत्र करून मेहंदी कशी लावावी आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मेहंदी लावाल ना तर 2 ते 3 महिने केसांना मेहंदी अजिबात लावायची गरज नाही। तर चला आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। तर इथे मी पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये इथे मी अंदाजे 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। नंतर जर जास्त झालं तरी आपण याच्यामधलं काढू शकतो। तर चला आता रेसिपी आपण सुरू करूया। रेसिपी म्हणजे आपण मेहंदीमध्ये काय काय टाकतो तर ते मी तुम्हाला आता पुढे माहिती सांगणार आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवणार आहे, त्याचे मी काय काय वापरणार आहे ते। तर अशा पद्धतीने मेहंदी तुम्ही लावा आणि बघू शकता कंडिशनर पण अजिबात केसाला लावायची गरज नाही आहे। तर चला रेसिपी शेवटपर्यंत बघा, आवडली असेल लाईक करा, शेअर करा। तर चला चायपत्ती इथे मी 2 चमच टाकलेली आहे। तर चायपत्तीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, यामुळे केसांची चमक टिकते आणि केसांना बळ येते। तर चायपत्तीच्या पाण्याचा वापर केसांना नॅचरल कलर देण्यासाठी पण केला जातो। याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे मी। तर याच्यामध्ये मी मोठा चमच भरून कॉफी पण टाकलेली आहे। तर कॉफीचे फायदे सांगते। ते कॉफीमुळे व्हिटॅमिनसह अनेक पोषक तत्व असतात। कॅफीनमुळे केसांची वाढ होण्यास पण अधिक मदत होते आणि केसांना सुंदर कलरही येतो। कॉफीमुळे केस मऊ आणि चमकदार होतात। कॉफीमुळे केसांना आतून चमक येते। तर याच्यानंतर मी कढीपत्ता पण इथे वापरलेला आहे। पत्त्याची पानं पण मी इथे मूठभर टाकलेली आहे। तर कढीपत्ता बीटा कॅरोटीन आणि प्रथिने समृद्ध असतात त्याच्यामध्ये, जे केस गळणे कमी करतात आणि केसांची वाढ उत्तेजित करतात। नियमित वापर केल्याने केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत होते। केस पातळ होण्याचे प्रमाण पण कमी होते। तर चला याच्यानंतर याला छान उकळी येऊ देऊया आपण। तर इथे आता मी सकाळी नाश्ता वगैरे चहा वगैरे झालेला आहे। तर आता मी सकाळी ते 9 वाजलेत बघा। आता लेकरांना सगळं आवरलं, आज आहेत सुट्ट्या। तर आता बघू शकता मेहंदी वगैरे छान आपली मस्त सॉफ्ट अशी भिजलेली आहे। तर आता जो हा ड्रेस आहे तर आज सकाळी सगळा गोंधळ, जिकडे जावं तिकडे ज्या रूममध्ये जावं तिकडे लेकराचा गोंधळ। तर त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देता येईल। आणि आमचा शशांक व्हिडिओ सुरू असताना तर इतका धिंगाणा करतो, हसणं खोकरणं, त्याला व्हिडिओ करतानाच त्याचं सगळं त्याचं चालू होतं, हसणं खेळणं रडणं। तर अशा पद्धतीने आता चला जाऊ द्या लेकरांचं असं चालू असं। तर आता मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि इथे तुम्हाला जर हँड ग्लोव्ज लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता। तर इथे मी हातानेच लावणार आहे मेहंदी। ज्यांना ॲलर्जी होत असेल त्यांनी तुम्ही हँड ग्लोव्ज लावू शकता। तर आता मी सगळे एक बट करून आता सगळी मेहंदी सर्व केसांना व्यवस्थित लावून घेणार आहे। आणि हे बघू शकता अशी साईडला करून हे सगळी मेहंदी आपण व्यवस्थित लावून घ्यायची। आणि जे समोर जे बेबी हेअर असतात त्यांना पण लागत नाहीत ना, तर तिथे पण लावून घेऊया थोडे आपण। आणि या जर मेहंदी लावली ना, ह्या 2 प्रकारची मेहंदी लावली ना, तर एक तर निशा मेहंदीनं कलर छान येतो। आणि गणपती छाप जी वापरलेली आहे मी तर त्याच्यामध्ये केमिकल नसतं। तर अशा प्रकारे मी 2 मेहंदी करून इथे 2 मेहंदीचं मिक्स करून इथे मी आज मेहंदी लावणार आहे। तर चला, तर तुम्हाला वाटत असेल का आता हे 2 मेहंदी वापरल्याने कलर येतो का? नाही, तर कलर एकदम छान येतो दोन्ही पण मेहंदी वापरल्याने।
कारण मी नेहमी हेच कलर वापरत असते आणि याने काय होते केस अगदी मुलायम सॉफ्ट असे होतात। तर आता मी सगळे करून आता हे एक भाग करून असं लावणार आहे आणि नंतर पुन्हा थोडीशी घेऊन सगळे एकदा अशी टाळूला तर सर्व करून आपण व्यवस्थित अशी शेंड्यासहित सगळे असे लावणार आहेत। आणि इथे एका साईडचं लावून झालेलं आहे माझं। तर आता मी इथे बुचडा पाडते एका साईडला, कारण छोटे क्लिप ते नाही येत माझ्याकडे आणि तसे छोटे जर लावले ना माझं डोकं दुखते। तर त्याच्यामुळे मी असं एकच इथे पाडते आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपण सेम प्रकार तसाच करूया। तर इथे बघू शकता इथे समोर पण, कारण कसं होतं आपण नेहमी असं केसांना लावतो आणि समोरचे जे छोटी बेबी हेअर असतात ना, बेबी हेअर, तर त्यांना लावायचं विसरून जातो। तर त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपण सगळे केसांना व्यवस्थित लावायची मेहंदी लावून घ्यायची आहे आणि इतके केस छान होतात मागे पण आणि केसांची वाढ पण मेहंदी स्वतः हातानेच लावते। दोन प्रकारचे मेहंदी लावल्याने कलर किती छान आलेला आहे हाताला। आणि याच्यामध्ये आपण काय, मी याच्यामध्ये लिंबू वापरलं नाही, काय नाही, कोणी लिंबू वापरतं। तुम्ही जर वाटलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन सी कॅप्सूल पण टाकू शकता। तर इथे माझ्याकडे नव्हती तर त्याच्यामुळे मी थोडी स्किप केली, नाहीतर असली ना टाकली असती। तर तुम्ही पण टाकू शकता, व्हिटॅमिन सी पण केसाला खूप फायदेशीर असते। आणि लिंबू पण कोणी टाकतं लिंबू मेहंदीमध्ये, पण मी लिंबू टाकत नाही, कारण मी लिंबू जर टाकलं ना मेहंदीमध्ये तर माझे केस गळतात। तर त्याच्यामुळे मी मेहंदीमध्ये लिंबू कधीच टाकत नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका। आणि जर मेहंदी सकाळी भिजलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एक अंडं किंवा ज्याला अंडं नाही आवडत ते दही पण टाकू शकता। तर चला अशा पद्धतीने आपण सगळ्या केसांना, आता मी दोन्हीकडून पण केसांना मेहंदी लावून झालेली आहे। बघू शकता किती छान पद्धतीने अशी मेहंदी लावून घेतलेली आहे मी। आणि आता जे शेंडे आहेत ना, म्हणजे जे शेंडे आहेत तर त्यांना पण आपण व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे। सगळीकडे एकदा जे राहिलेले आहे थोडीशी एकदा पुन्हा एकदा हात फिरवायचा आहे आणि छान अशा पद्धतीने बांधून घ्यायचं, कारण आता 2 ते 3 तास आपल्याला मेहंदी ठेवायची आहे। मेहंदी कधी बी लावली ना तर 2 ते 3 तास ठेवायची आहे। तरी थोडीशी शिल्लक राहिलेली आहे मेहंदी, तर जिथे थोडंसं वाटतं आपल्याला कमी लागलेली आहे तर तिथे थोडं लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर माझे भरपूर अशी कामं राहिलेली आहेत, तर कारण सकाळी फक्त चाय आणि नाश्ता झालेला आहे। तर याच्यानंतर मेहंदी लावायची असली की सकाळीच लावायची आणि सकाळी लावल्यानंतर ना आपले जे भरपूर कामं असतात पडलेले तर ते